पैशांचं आमिष, गर्भाशयाचा काळा बाजार आणि एक बेकायदेशीर व्यवसाय. बदलापुरात असा एक व्यवसाय उघड झालाय जिथं पैशांसाठी महिलांच्या शरीराचा बाजार मांडला जातोय. नेमकं काय आहे हे प्रकरण सांगते. बदलापूरच्या जोवेली परिसरातील नॅनो सिटी इमारत इथल्या एका घरातून सुलक्षणा गाडेकर नावाची महिला हे रॅकेट चालवत होती. ती काय करायची, गरीब महिलांना गाठायची आणि त्यांना चक्क स्त्रीबीज म्हणजेच एग्ज विकण्याच्या जाळ्यात ओढायची. आधी महिलांना पैशाचं आमिष दाखवलं जायचं, त्यानंतर कोणत्याही तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या महिलांना अतिशय घातक इंजेक्शन्स दिली जायची, जेणेकरून त्यांच्या शरीरात जास्त अंडी तयार होतील. धक्कादायक बाब म्हणजे बेकायदेशीररित्या सोनोग्राफी करून या महिलांना ठराविक IVF सेंटर मध्ये पाठवलं जायचं. तिथे त्यांची अंडी काढून ती लाखो रुपयांना विकली जायची. जेव्हा पोलिसांनी या घरावर धाड टाकली तेव्हा तिथं इंजेक्शनचा मोठा साठा सापडला. उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर ज्योत्स्ना सावंत यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आता 3 महिलांना बेड्या ठोकल्या आहेत. पण खरा प्रश्न हा उरतोच की या 3 महिलांमागे एखादं मोठं हॉस्पिटल किंवा नामांकित डॉक्टर तर नाही ना? ही साखळी नक्की कुठपर्यंत पसरली आहे? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी सबस्क्राईब करा सलाम ठाणे.